तर ही आहे ती प्रॉपर्टी आपण मध्ये टाकली होती आपल्या चॅनलवरती. तर म्हटलं आपण स्वतः व्हिजिटला जाऊ आणि प्रॉपर्टी बघूया. कारण काय फोटो व्हिडिओवरती आपण नुसतं प्रमोशन केलं होतं, पण मी आज बॉस जेव्हा प्रॉपर्टीवरती आलो ना, तुम्हाला दाखवतो फक्त गोल फिरून प्रॉपर्टी. हा समोरचा डोंगर दिसतो, ह्याच्या पलीकडे वरती आपलं पाचगणी आहे आणि ही सगळी आपला हा समोरचा दिसतोय हा बंगला G+1 आणि ही 35 गुंठ्याची प्रॉपर्टी. आणि समोर दिसतोय ते पाण्याचा धोम धरणाचं आहे, बॅकवॉटर आहे आणि पाण्यापर्यंत आपली ही प्रॉपर्टी आहे. आणि ह्या बाजूला हे आहे आपलं मेन रोड जो वाईवरनं येतो. हे समोर आपलं दिसतंय ते आपलं ब्ल्यू कलरचं गेट, ही सर्वंट क्वार्टर, हा सगळा व्ह्यू आणि ही प्रॉपर्टी. हा छोटा इथं स्विमिंग पूल देखील आहे, बऱ्यापैकी प्लांटेशन इथे केलेलं आहे. आणि अशी ही पाण्यापर्यंत ही प्रॉपर्टी आपली जाते. समोर पाणी दिसतंय का, तर तिथपर्यंत ही प्रॉपर्टी आपली जाते. ही प्रॉपर्टी विकायची 1,10,00,000ला. एखादं रिसॉर्ट तुम्हाला करायचं आहे, स्वतःला राहण्यासाठी फार्म हाऊस घ्यायचं आहे, जबरदस्त प्रॉपर्टी आहे. छानपैकी इथं सर्व फळझाडं वगैरे लावू शकता अजून बऱ्यापैकी. तशी जागेमध्ये बांबू आहे, आंबा आहे, त्यानंतर समोर बदाम आहे, फणस आहे, चिक्कू आहे, अशी अनेक झाडं आहेत. त्यानंतर इथं भातशेती देखील करता येईल आणि समोरच्या बाजूला फळभाज्या वगैरे लावता येतील. मस्त गाई कोंबड्या छानपैकी इथं पाळू शकता, स्वतःच्या घरच्या भाज्या खाऊ शकता, स्वतःच्या घरची फळं करू शकता आणि एक मस्त फार्म हाऊस इथे बांधून निवांत राहू शकता. इतकं सुंदर हे फार्म हाऊस आहे. व्हिजिट करा. वाईपासून साधारणतः एक 20-25 किलोमीटर अंतरावरती. आणि हा सर्व निसर्गरम्य परिसर. बरं, आजूबाजूला इथे कमळगड फेमस आहे, नंतर रायरेश्वर प्रसिद्ध आहे. तर अशी बरीचशी ठिकाणं इथे बघण्यासारखी आहेत. तर एक रिसॉर्ट देखील इथे होऊ शकतं. आणि हा एक स्विमिंग पूल आहे. तर हा स्विमिंग पूल तुम्ही वापरू शकता. तर आता पावसामुळे खराब झाला आहे, पण हा स्विमिंग पूल देखील तुम्ही युजेबल करू शकता. तर अशी ही प्रॉपर्टी आहे. व्हिजिट करायची असेल तर नंबर देतो आहे, गुगल लोकेशन देतो आहे, माझा माणूस तुम्हाला दाखवायला येईल. ही इकडे केअरटेकर रूम आहे. थोडे लांबून देखील तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे. बघा ही प्रॉपर्टी कशी दिसते, सुंदर प्रॉपर्टी. मस्त ग्रामीण लाईफ जर जगायचं असेल किंवा एक मस्त निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन जर राहायचं असेल तर बघा हा आपला इथपर्यंत ही प्लॉटची बाउंड्री आहे. आणि हे समोर दिसतंय ते आपलं पाणी, इथपर्यंत पाणी येतं. इथे समोर जाऊन मस्त एक गझिबो बांधा, छानपैकी फिशिंग करा आणि ही सगळी आपली समोर दिसते ही प्रॉपर्टी. तर असं लाईफ तुम्हाला इथं जगता येईल. 35 गुंठे म्हणजे इनफ प्रॉपर्टी आहे. इथं भाज्यांचा मळा करता येईल, सर्व प्रकारच्या भाज्या लावा. फळांची झाडं ऑलरेडी आपल्याकडे आहेत, म्हणजे आंबा आहे, नंतर जांभूळ आहे, फणस आहे. तर ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, शिंदोळी वगैरे काहीतरी म्हणतात. तर तशी ही प्रॉपर्टी शांत निसर्गरम्य, वाईपासून एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती. जवळपासची ठिकाणे मी तुम्हाला सांगितली, रायरेश्वर आहे, त्यानंतर कमळगड फेमस आहे, कमळगड देखील आहे. आणि विकायची आपल्याला फक्त 1,10,00,000मध्ये. काय सुंदर आहे का नाही. तर अशी ही प्रॉपर्टी, लोकेशन देतो आहे, व्हिजिट करा. धन्यवाद. मेन रोड आणि या मेन रोडला हे आपलं गेट. छान पाऊस पडतो आहे, मोरांचे आवाज छान येत आहेत. फक्त आम्हाला हरणं काय दिसली नाही पावसामध्ये, पण मोर मात्र सादिकला आमचा दिसला होता. कुठे गेला रे सादिक?